देशाच्या राजकारणातून महाराष्ट्राच्या राजकारणात परत येण्याची माझी बिलकुल इच्छा नाही। आरपीआयला स्थान द्यायचं असेल तर केंद्रात मंत्रिपद द्यावं लागेल। माझी पत्नी सीमा यांची मंत्रिपदावर वर्णी लागणार ही चर्चा अनावश्यक असल्याचं रामदास आठवले यांनी स्पष्ट केलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाचा या नोव्हेंबर महिन्याअखेरीस विस्तार होतो आहे। भाजपचे मित्रपक्ष यांनाही मंत्रिमंडळात सामावून घेतलं जाईल अशी एक बातमी किंवा माहिती पुढे येते आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वाट्यालाही मंत्रिपद येणार आहे अशी चर्चा आहे। एक तर असं आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे आणि आमचे इतर मित्रपक्ष बीजेपीचे आहेत, या चारही पक्षांना मंत्रिमंडळामध्ये आणि सत्तेमध्ये वाटा देण्याचं अभिवचन जे बीजेपीने दिलेलं आहे, त्याप्रमाणे आता ते वचन त्यांनी पाळावं अशा पद्धतीची आमच्या पक्षाची भूमिका आहे। माझी महाराष्ट्रात येण्याची इच्छा अजिबात नाही आहे आणि आपल्याला जर सत्तेमध्ये स्थान द्यायचं असेल, आरपीआयला म्हणजे मला त्या संधी द्यायची असेल तर मला केंद्रामध्ये संधी मिळाली पाहिजे। माझ्या मिसेसच्या नावाचा प्रस्ताव माझ्यासमोर अजिबात नाही आहे आणि जर एखाद्या मंत्रिमंडळाच्या संबंधामधला जर प्रस्ताव माझ्यासमोर आला तर एखाद्या कार्यकर्त्याचा विचार मी नक्की करेन, माझ्या कुटुंबातला विचार मी करणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज चिपकरसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।